काल आपण मागच्या लेक्चर मध्ये 2 काळ पाहिलेले होते. काळ ओळखायचं कसं? एक भविष्य काळ आणि दुसरा कोणता काळ बघितला होता का? वर्तमान काळ आणि भूतकाळ. आता कोणता पाहायचा आहे आपल्याला? भविष्य काळ पाहायचा आहे. कोणता काळ पाहायचा आहे? भविष्य काळ पाहायचा आहे. ठीक आहे. काल आपण 2 काळ पाहिले होते, एक वर्तमान काळ आणि दुसरा भूतकाळ. आलं लक्षामध्ये? आता आपल्याला कोणता काळ पाहायचा आहे? भविष्य काळ पाहायचा आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. भविष्य काळ पाहण्याच्या अगोदर जे आहे थोडं मला सांगा की वर्तमान काळ जे आहे आणि इकडं भूतकाळ, सगळ्यांनी इकडे नीट लक्ष द्या. ह्याच्यात फरक काय आहे? आता वर्तमान काळ जो आहे, मी इथलं साधा वर्तमान काळ किंवा सामान्य वर्तमान काळ, इथं काय असेल रे पोरं? हो, मूळ धातू जे आहे या मूळ धातूला काय लागलेला असेल? त म्हणजेच काय? तो, ती, ते. आणि क्रियापद कसं असेल? एकेरी. बरोबर आहे. आणि इकडं साध्या भूतकाळामध्ये काय येईल मग? मूळ धातूला काय लागलेला असेल? इकडं काय लागलेला असेल? ल. काय लागलेला असेल? ल. ल म्हणजेच काय? ला, ली, ले, आहे की नाही? असं लागलेलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, चालू किंवा त्यालाच काय म्हणायचं? अपूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. तर इथं काय करायचं आपण? मूळ धातूला या ठिकाणी त लागला आणि पुढे काय येतो? आहे येतो. आणि इकडं चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ म्हटल्याच्या नंतर मूळ धातूला काय होते सांगा बरं? इकडं मूळ धातूला तच लागतो, पण पुढं काय येतंय? होता, होती, होते. ठीक आहे. होता, होती, होते. ठीक आहे. हा दोघातला फरक आहे. पूर्ण भूतकाळ जर म्हणलो आपण तर पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळामध्ये काय होईल? मूळ धातूला पहा, पूर्ण म्हणलं की काय घ्यायचं आहे आपल्याला? ल. पूर्ण म्हटले की काय घ्यायचं आहे? ल. म्हणजे मूळ धातूला काय लागेल? ल. परंतु पुढे इथं काय येईल? आहे. लक्षामध्ये? म्हणजे मी अभ्यास केला आहे, है की नाही? मी अभ्यास केला आहे. केला आहे म्हणलं की कोणता काळ होईल मग? पूर्ण वर्तमान काळ होईल. लक्षामध्ये? त्याच्यानंतर आता हे इकडे पहा, इकडं मूळ धातू आहे आणि या मूळ धातूला ल लागलेला आहे आणि पुढं होता, होती, होते जर असेल तर हा कोणता काळ होईल? हा, मी अभ्यास केला होता. पूर्ण भूतकाळ. काय होईल मग? तो पूर्ण भूतकाळ होईल. लक्षामध्ये? आणि आपण काय पाहिलं होतं नंतर? रीती काळ. रीती वर्तमान काळामध्ये मूळ धातूला काय लागेल मग? मूळ धातूला त आणि त्याच्या पुढे काय येईल? असतो, असते, असतात, है की नाही? आणि इकडे काय येईल रे बा? मूळ धातू म्हणजे रीती भूतकाळामध्ये मूळ धातूला त लागेल आणि इकडं असे आणि असू हे असे या ठिकाणी लागतील. हे आपण काल पाहिलेलं होतं. आता आपल्याला काय पाहायचं आहे? भविष्य काळ पाहायचा आहे. ठीक आहे. चला मग आता भविष्य काळ पाहूया आपण. ठीक आहे. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल अशी जेव्हा कळते तेव्हा मग कोणता काळ होत असेल? आता हे काय सांगायची गरज आहे का? नाही. ठीक आहे. मग आता साधा भविष्य काळ. साध्या भविष्य काळाला दुसरं नाव काय असेल? साधा. आणखीन सांगा? सामान्य. आणखीन सांगा? काय? शुद्ध भविष्य काळ. ज्या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्य काळात घडेल एवढाच बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणायचं पोरं? हो, साधा भविष्य काळ असं म्हणायचं किंवा त्याला साधा भविष्य काळ असे म्हणतात. लक्षामध्ये? आता याची रचना कशी असते पहा. मूळ धातूला काय लागेल रे? इथं इल, यल, इन, यन. लक्षामध्ये? मग म्हणजे इल म्हणजेच काय माहिती आहे का? समजा आता खाईल, है की मी आंबा खाईल, ह्याचं इथं काय लागला? इथं इल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. हा, तो अभ्यास करेल. करेल मध्ये काय लागला? इथं
यल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. हा, आता मी उद्याच्याला भाषण करीन. काय म्हणलं मी? करीन. करीन म्हणल्याच्या नंतर तिथं काय लागलं रे बरं? हो, इन. आलं लक्षात? आणि करेन म्हटल्याच्या नंतर काय येईल माहितीये का? यन. काय येईल? यन. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. म्हणजे मूळ धातूला इथं काय लागतं? इल, यल, इन आणि यन. असे जर प्रत्यय जर लागले तर त्या ठिकाणी तो कोणता काळ होईल? मग साधा भविष्य काळ. कोणता काळ? साधा भविष्य काळ होईल. आलं लक्षामध्ये? बघा आता, मी वर्तपत्र वाचेन म्हणजे साधा काळ आहे. म्हणजे इथं क्रियापद एकेरी असेल की संयुक्त असेल? क्रियापद कसं असतं? एकेरी असतं. एकेरी असतं म्हणजे एकाच शब्दाचं. पहा, वाचन, वाचन. मी वर्तपत्र वाचन. ठीक आहे. मी आंबा खाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, मी मामाच्या गावाला जाईन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर राजू मोटरसायकल घेईल. ठीक आहे. तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवा की इल, यल, इन, यन असे जर मूळ धातूला प्रत्यय जर लागले तर तो कोणता काळ असतो? मग साधा भविष्य काळ असतो. कोणता काळ असतो तो? साधा भविष्य काळ असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा, अपूर्ण किंवा चालू भविष्य काळ. अपूर्ण किंवा चालू भविष्य काळ. ठीक आहे. क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया भविष्य काळात, कोणत्या काळात? भविष्य काळात अपूर्ण किंवा चालू आहे असे समजते तेव्हा त्यास अपूर्ण किंवा चालू भविष्य काळ असे म्हणतात. अपूर्ण किंवा चालू भविष्य काळ असे म्हणतात. रचना पहा, मूळ धातू. मूळ धातूला काय लागलेलं असेल इथं? त. आणि त्याच्या पुढे काय असेल इथं? असेल. पहा, मूळ धातूला त लागलेला असेल आणि पुढे काय असेल? असेल लागलेला असेल तर तो कोणता काळ असेल रे बा? अपूर्ण भविष्य काळ किंवा चालू भविष्य काळ. आलं लक्षामध्ये? तो मुलगा खेळत असेल. तो मुलगा खेळत असेल. पहा, मूळ धातू कोणता आहे? त्याला काय लागला इथं? आणि त्याच्या पुढे काय आलं इथं? असेल. मग तो मुलगा खेळत असेल. पहा, तर खेळत असेल म्हणजे भविष्यात क्रिया काय असेल? चालू असेल. भविष्यात क्रिया चालू असेल आणि पूर्ण असेल की अपूर्ण असेल? अपूर्ण असेल. कशी असेल? अपूर्ण असेल. आलं लक्षामध्ये? म्हणून याला कोणता काळ म्हणायचा आपण? अपूर्ण भविष्य काळ. कोणता म्हणायचं? अपूर्ण भविष्य काळ. मी अभ्यास करत असेल तर बघा, हे करत असेल. करत असेल. मूळ धातू कोणता आहे? काय लागलाय त्याला? आणि पुढे काय आलाय? मग कोणता काळ झाला? अपूर्ण भविष्य काळ. त्यालाच काय म्हणायचं? चालू भविष्य काळ. मी क्रिकेट खेळत असेल. मी क्रिकेट खेळत असेल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर खेळत असेल म्हटल्याच्या नंतर ह्याला काय म्हणायचं आपण? चालू किंवा अपूर्ण भविष्य काळ. कारण भविष्य काळामध्ये ही क्रिया कशी असेल? अपूर्ण असेल किंवा चालू असेल. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता नेक्स्ट पुढे पहा, पूर्ण भविष्य काळ आपल्याला पाहायचा या ठिकाणी. कोणता काळ? पूर्ण भविष्य काळ. भविष्यात एखादी क्रिया पूर्ण होणार असेल. भविष्यात एखादी क्रिया पूर्ण होणार असेल. ठीक आहे. भविष्यात एखादी क्रिया पूर्ण होणार असेल तर ती पूर्ण भविष्य काळात सांगितली जाते. आलं लक्षामध्ये? काय म्हणालो? भविष्यात एखादी क्रिया पूर्ण होणार असेल ही जर सांगितली जाणार असेल तर ती कोणत्या काळामध्ये येईल? पूर्ण भविष्य काळामध्ये येईल. पहा, आता याची रचना पहा. मूळ धातू आणि इथं काय लागेल? ल. आणि इकडे काय येईल? असेल. बा, जिथं जिथं पूर्ण काळ येईल ना, पूर्ण काळामध्ये मूळ धातूला काय लागतो रे पोरं? हो, ल लागतो. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. राजूने निबंध लिहिला असेल. आता लिहिला असेल म्हटल्याच्या नंतर जे आहे बघा, हे ली या धातूला काय लागला इथं? आणि पुढे काय आलाय? म्हणजे हा काय झाला? पूर्ण भविष्य काळ. कोणता काळ झाला? पूर्ण भविष्य काळ. त्याच्यानंतर पुढे पहा, कोमलने पाणी भरले असेल. भरले असेल. लक्षामध्ये? ठीक आहे. तर ह्याला काय म्हणायचं आपण? पूर्ण भविष्य काळ. आईने स्वयंपाक केला असेल. ठीक आहे. बघा, इथं ला आला का? ल दिसला आणि पुढे असेल दिसेल की ह्याला काय म्हणायचं? पूर्ण भविष्य काळ असं म्हणायचं. ठीक आहे. आता पूर्ण भविष्य काळ पाहिला पहा. त्याच्यानंतर आता इथं पहा, रीती भविष्य काळ. कोणता काळ पाहायचा आता? रीती भविष्य काळ. तर या रीती भविष्य काळामध्ये काय होतं माहिती आहे का? या काळातून भविष्यात सतत घडणारी क्रिया समजते. भविष्यात सतत घडणारी क्रिया जी आहे ही भविष्यात सतत घडणारी क्रिया ही कोणत्या काळातून समजते?
रीती काळातून समजते. याची रचना पहा. मूळ धातूला इथं काय लागतो? त. मूळ धातूला काय लागतो? त. आणि पुढे काय येईल रे? जाईल, राहील, राहू. मूळ धातूला जर या ठिकाणी त लागला आणि पुढे जाईल, राहील आणि राहू असे जर त्या ठिकाणी क्रियापदाची रूप आली तर मग त्याला कोणता काळ म्हणायचा आपण? रीती भविष्य काळ. ठीक आहे. मी पुस्तक वाचत जाईल हे म्हणजे वर्तमान काळात, भूतकाळात की भविष्य काळात? वाचत जाईल म्हटल्याच्या नंतर क्रिया कधी घडणार आहे? भविष्यामध्ये घडणार आहे. कधी घडणार आहे क्रिया? भविष्यात. मी पुस्तक वाचत जाईल. लक्षामध्ये. मग ह्याला काय म्हणायचं माहिती आहे का? कोणता काळ म्हणायचं? म्हणजे भविष्यात ही सतत घडणारी क्रिया आहे की नाही? वाचत जाईल म्हणजे सतत करणार आहे. कधी करणार आहे? भविष्यामध्ये करणार आहे. मग त्याला कोणता काळ म्हणायचं? रीती भविष्य काळ असं म्हणायचं. दादा आंबा खात जाईल. दादा आंबा खात जाईल. ठीक आहे. आता खात जाईल म्हणजे भविष्यात खाणार आहे की खाऊन टाकलाय त्यानं? भविष्यात खाणार आहे. लक्षामध्ये. खात जाईल. लक्षामध्ये. म्हणून याला देखील काय म्हणायचं आपण? रीती भविष्य काळ. राजू क्रिकेट खेळत जाईल. आता खेळत जाईल म्हटल्याच्या नंतर काय रे बा? भविष्यात सतत खेळत जाईल असा त्याचा अर्थ होतो. म्हणून याला कोणता काळ म्हणायचं? रीती भविष्य काळ असं म्हणायचं. लक्षामध्ये. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यानंतर जे आहे थोडं वेगळं तुम्हाला कधी कधी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात पहा. ठीक आहे. तर त्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला मी माहिती देतो. आता समजा कधी कधी परीक्षेत काय केलं जातं माहिती आहे का? असा प्रश्न विचारला जातो पहा. ठीक आहे. मी जेवण केले आहे. आता आहे म्हटल्याच्या नंतर तुम्हाला ज्या डोक्यामध्ये टूप पेटली पाहिजे की हा कोणता काळ असेल? कोणता असेल? आणि होता म्हटल्यावर काय असतो? बर, मग हा कोणता काळ आहे सांगा? मी जेवण केले आहे कोणता काळ आहे? सांगा. आता या ठिकाणी हो का हा शब्द दिसायला तुम्हाला केले आणि इकडे काय आहे? आहे. साधा पूर्ण वर्तमान काळ होईल ना. ठीक आहे. कोणता होईल? पा केले म्हणल्यावर क्रिया कशी आहे? तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? मूळ धातूला इथं मूळ धातू कर आहे त्याला ल लागला आणि पुढे जर आहे जर आला तर आहे वर्तमान काळ दाखवते. ल ही क्रिया पूर्ण झालेली आहे ते दाखवतं. या कोणता काळ आहे? पूर्ण वर्तमान काळ आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. आता पहा सगळ्यांनी इकडे नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. याला आपण पूर्ण वर्तमान काळ म्हणू शकतो. पण याच्या सोबत तुम्ही ह्याला आणखीन काहीतरी म्हणू शकता. आता जी क्रिया पूर्ण झालेली असते ती कुठे गेलेली असते? भूतकाळामध्ये. कुठे गेलेली असते? मग आता मला सांगा हे जे ल जिथे येईल त्याला आपण काय म्हणू शकतो? भूत. लक्षामध्ये. आणि आहे म्हणजे काय आहे? वर्तमान. तर ही पण तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा. याच काळात तुम्ही भूत वर्तमान असं देखील म्हणू शकता. यालाच काय म्हणू शकता तुम्ही? भूत वर्तमान. ही लिहून घ्या जे मी तुम्हाला सांगालो का. ठीक आहे. केले हे कोणत्या काळातलं क्रियापद आहे? भूतकाळातलं आहे. लक्षामध्ये. आणि आहे हे कोणत्या काळातलं आहे? वर्तमान काळातलं आहे. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो? भूत वर्तमान असं म्हणू शकतो. लक्षामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता पुढे पहा. मी जर तुम्हाला असं जर म्हणलं वाक्य या ठिकाणी पहा. मी जेवण केले होते. आता इथं आहे म्हणल्यावर कोणता काळ होता रे? वर्तमान. ठीक आहे. आता केले म्हणल्यावर क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे? पूर्ण आहे. केले म्हटले की क्रिया कशी असेल? पूर्ण असेल. लक्षामध्ये. आणि आता हे होते म्हटल्याच्या नंतर भूतकाळ आहे की वर्तमान काळ आहे? हे कुणाकुणाला कळालंय? होते म्हटल्यावर भूतकाळ
आलं लक्षामध्ये. आणि केले ही पूर्ण क्रिया झाली की त्याला भूत मध्ये घ्यायचं. मग केले म्हटल्यावर काय करायचं ह्याला भूत, आणि होते म्हटल्यावर भूत आहे की भविष्य आहे. मग ह्याला काय म्हणायचं पोरं, भूत भूत. काय म्हणायचं सांगा, भूत भूत. अशा प्रकारचा प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, याला काय म्हणायचं, ह्याचं स्वरूप कसं झालं, भूत भूत. आलं लक्षामध्ये. कारण केले पण काय आहे, जी क्रिया भूतकाळ म्हणजे जिथं ल आला की त्याला तुम्ही काय समजायचा, ला ली ले असा आला की त्याला काय समजायचं तुम्ही भूत. पण पुढे जर आहे जर आला तर आहे आला की त्याला काय समजायचं वर्तमान. आणि होते म्हटलं की भूत, होते म्हटलं की भूत. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, चला आता पुढचं एक बघा बरं. बघा मी आता असं म्हटलं वाक्य, बघा तो क्रिकेट खेळणार आहे. हा उद्देश वर्तमान काळ आहे, बरोबर आहे. हा उद्देश वर्तमान काळ आहे, परंतु खेळणार याच्यावरून आपल्याला क्रिया कधी घडणार आहे कळाले, कधी भविष्य आहे वरून. मग तुम्ही ह्याला आणखी दुसरं काय म्हणणार सांगा, भविष्य वर्तमान. काय म्हणणार त्याला, हे कुणाकुणाला समजायला एकदा हात वर करा. समजायला काय स्पष्टीकरण द्यायचंय, समजायला ना. ठीक आहे, चला आणखीन मी आता पुढे एक वाक्य लिहितो पहा. संयुक्त क्रियापद असले की असं तुम्हाला या ठिकाणी म्हणजे संयुक्त क्रियापदाच्याच वाक्या बाबतीमध्ये असं आपण करू शकतो. समजा आता मी इथं वाक्य लिहिलं पहा, आता पहा, मी अभ्यास करत आहे. आता मी अभ्यास करत आहे, करत हा काय दाखवलाय तुम्हाला इथं, आणि आहे हा काय दाखवलाय. मग आता तुम्ही ह्याला काय म्हणणार सांगा, वर्तमान वर्तमान. आलं लक्षामध्ये. आणि मी जर म्हणलं मी अभ्यास केला आहे, केला आहे म्हटल्यावर काय होईल, मग भूत वर्तमान. केला होता, केला होता भूत भूत. केला होता म्हटल्यावर काय होईल, भूत भूत होईल. काय होईल, भूत भूत होईल. म्हणा बरं काय होईल, भूत भूत. समजायला की समज नाही गेलंय. ठीक आहे, तर ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी जरा नीट लक्षात ठेवणं गरजेची आहे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, पर्याय दोन्ही येत नाहीत. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, एक तर काय केलं ते तुम्हाला समजा असं वाक्य त्याने विचारलं, हे बघा असं वाक्य विचारलं ते ना की तुम्हाला पर्यायामध्ये काय देईल, भूत भूत, भूत वर्तमान, भूत भविष्य. आलं लक्षात. मग तुम्ही काय करायचं, भूत भूत करायचं. हे बघा हे वाक्य विचारलं काय करायचं, त्याला भूत भूत करायचं. समजतंय, आलं लक्षामध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं काळ ओळखण्याचे जे आपलं म्हणजे लेक्चर होतं ते या ठिकाणी काय झालेलं आहे, समाप्त झालेलं आहे. आपण क्रियापदाची मुख्य 3 काळ आणि त्याचे जे उपप्रकार आहेत, ठीक आहे, तर त्या उपप्रकारासहित आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता आपल्याला क्रियापदाचे जे अर्थ आहेत ते क्रियापदाचे अर्थ या ठिकाणी पाहायचे आहेत. परंतु आता क्रियापदाचे अर्थ जे आहेत हे पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे लगेच होतील. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, आता सध्या आपण काय शिकलं, मग क्रियापदाचा काळ शिकला. आता आपल्याला लगेच काय घ्यायचंय, क्रियापदाचे अर्थ जे आहेत ते क्रियापदाचे अर्थ घ्यायचे आहेत. आलं लक्षामध्ये. बर, कशाचं, काळाचं. अच्छा ठीक आहे, ओके घ्या. चला त्यांना रिव्हिजन घ्यायचं म्हणते ते, मग मी प्रॅक्टिसच घेतली असते, स्पीड मध्ये घेऊ. डायरेक्ट असं सांगा ना तोंडीच, बरोबर आहे. ठीक आहे, चला काय पाहिलं आज आपण, म्हणजे सध्या काय पाहिलं आपण, काळ. ठीक आहे. आणि प्रत्येक काळ म्हणजे काळाचे मुख्य प्रकार किती आहेत,
तीन आहेत. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? तीन आहेत. आणि याचे उपप्रकार किती आहेत? चार आहेत. चार कोणकोणते उपप्रकार आहेत? साधा, त्यालाच काय म्हणायचं सामान्य, आणि त्यालाच काय म्हणायचं शुद्ध, आणि दुसरा काय पूर्ण किंवा चालू. ठीक आहे, हा पूर्ण सॉरी अपूर्ण किंवा चालू, तिसरा पूर्ण, आणि चौथा रीतिकाळ. हा लक्षामध्ये. ठीक आहे, तर प्रत्येक म्हणजे काळाचे चार चार उपप्रकार पडतात. आता ते ओळखायचे कसे? तर ते ओळखताना आपण काय केलं माहिती आहे? ठीक आहे, बघा, जो साधा वर्तमान काळ असेल, कोणता काळ असेल? साधा वर्तमान काळ असेल. तर साधा वर्तमान काळ कधी तयार होईल माहिती आहे? ज्या वेळेला मूळ धातूला काय लागलेला असेल पोरं हो? तो, ती, ते, म्हणजे ह्याला आपण एकंदरीत काय म्हणायचं? तर हा 100% कोणता काळ असेल? साधा वर्तमान काळ असेल. लक्षामध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पहा, आपण ज्या वेळेला, आता तुम्हाला मी साधा भूतकाळ लगेच सांगतो खाली. समजा साधा भूतकाळ तुम्ही कधी म्हणता ह्याला? साधा भूतकाळ सांगा बरं. साधा भूतकाळ काय होईल रे? मूळ धातूला काय लागेल? ला, ली, ले, म्हणजे एकंदरीत त्याला आपण काय समजायचं? ल. असा लागलाय काय होईल तो? साधा भूतकाळ. आणि आता तुम्हाला मी या ठिकाणी असं म्हटलं की साधा भविष्यकाळ. तर साधा भविष्यकाळ म्हटल्याच्या नंतर तुम्ही काय लक्षात ठेवणार येतं? मूळ धातू, आणि या मूळ धातूला काय लागेल इकडं? पहा, ईल लागेल, यल लागेल, इन लागेल, आणि यन लागेल. बरोबर आहे. ठीक आहे, तर हा कोणता काळ झाला पोरं हो? साधा काळ या ठिकाणी समाप्त झाला. बरोबर आहे लक्षामध्ये. ठीक आहे, आणि साध्या काळात, प्रत्येक साध्या काळात जे आपलं क्रियापद जे असणार आहे, त्या साध्या काळातलं क्रियापद कसलं असणार आहे? क्रियापद हे कसलं असणार आहे पोरं हो? एकेरी असणार आहे. ठीक आहे, मग आता ह्याचं एक एक उदाहरण मी तुम्हाला तोंडीच सांगितलं, तुम्ही एकदा मला सांगा. ठीक आहे लक्षामध्ये. आता मी म्हणलं मी चालतो. आता मी चालतो म्हटल्याच्या नंतर कोणता काळ झाला सांगा? बघा, मी चालतो, ती चालते, मी म्हणलं बाळ चालते, साधा वर्तमान काळ. आलं लक्षात? मी चाललो, मी गेलो, साधा भूतकाळ, गेलो. लक्षामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा, मी जाईल, मी जाईन, साधा भविष्यकाळ. लक्षामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा इकडे, आता तुम्हाला आता त्याच्यानंतर पहा, चालू किंवा अपूर्ण, चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. तर ह्याच्यात काय लक्षात ठेवायचं आपल्याला? चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापद कसं असेल? आपलं क्रियापद कसं असेल? चालू किंवा आपण म्हणलं की क्रियापद इथं कसं असेल? संयुक्त क्रियापद असेल. बरोबर आहे. आणि इथं काय होईल? मूळ धातू. एकच गोष्ट लक्षात ठेवायची बा, मूळ धातूला 100% काय लागलेला असेल? त लागलेला असेल, आणि त्याच्या पुढे काय आलेला असेल? आहे लागलेला असेल. असं जर असेल तर तो कोणता काळ असेल बरोबर हो? चालू वर्तमान काळ जे आहे ती चालू वर्तमान काळ असेल. बरोबर आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर समजा आपण असं म्हटलं चालू किंवा अपूर्ण भूतकाळ, चालू किंवा अपूर्ण भूतकाळ, तर ह्याच्यामध्ये काय होईल सांगा बरं? मूळ धातूला इथं वरी काय चेंज करायचं आपल्याला? काहीच नाही, त आहे तसाच ठेवायचा आहे. पहा, चालू अपूर्ण म्हटलं की मूळ धातूला 100% काय ठेवायचा? तिन्ही काळामध्ये तसाच ठेवायचा तो. आलं का लक्षामध्ये? फक्त पुढे बदलत जाईल. आलं का लक्षात? इथं काय होईल रे? होता, होती, होते. आलं लक्षामध्ये? आणि त्याच्यानंतर पहा, चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ. बघा आता काय होईल? मूळ धातूला काय लागेल? मूळ धातूला काय लागेल? आणि पुढं काय येईल रे? असेल येईल. काय येईल? असेल. बस,
खेळ खतम झाला नाही याचा. ठीक आहे, बघा बरं आता इथं वाक्य घ्या. बघा, मी असं म्हटलं, तो क्रिकेट खेळत आहे. सांगा, तो क्रिकेट खेळत आहे. अहो, ती गाणे गात आहे. ती स्वयंपाक करत आहे. ती अभ्यास करत आहे. आता मी म्हणलं, त्याने क्रिकेट खेळले होते. सॉरी तो क्रिकेट खेळत होता. खेळत होता म्हणल्यावर चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ लक्षामध्ये. आणि मी म्हणलं, तो क्रिकेट खेळत असेल. हो, चालू भविष्यकाळ लक्षामध्ये. काय अडचणीत काय नाही ना, समजले की समज नाही गेले. आणि आता हा चालू संपला, आता बालू घेतो, आहे की नाही. आता पुढचा कोणता काळ आहे? पूर्ण वर्तमान. पूर्ण वर्तमान काळ. आता पूर्ण वर्तमान काळामध्ये इथे काय लक्षात ठेवायचं आपण? पहा, मूळ धातू हे पूर्ण आलं का, तर ह्याला काय समजायचं आपण इकडं? ल. ठीक आहे, पहा, जिथं पूर्ण काळ आहे तिथं मूळ धातूला काय लागतो? ल. आणि वर्तमान काळ आहे म्हणजे इथे 100% पुढं काय येईल? आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. आणि आता पहा, आपल्याला ह्याचाच काय करायचं आता? पूर्ण भूतकाळ. काय करायचं पुरं? हो, पूर्ण भूतकाळ. मग घ्या इथं मूळ धातू. इथं ल बदलल का? पण इथं काय होईल? होता, होती, होते. लक्षामध्ये. ठीक आहे, बघा ह्याच्यात आणि त्याच्यात फरक काय? इथं फक्त मूळ धातूला काय लावत चाललो आपण? त म्हणजे हा चालू आहे, हा पूर्ण आहे. आणि इथं काय लावायलो रे आपण? काय लावायलो आपण? ल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आता पुढं पहा, पूर्ण भविष्य. सांगा बरं रे ह्याचं जरा मला स्ट्रक्चर. मूळ धातू असेल आणि मूळ धातूला काय लिहितात? हा, मूळ धातूला आणि पुढं बरोबर आहे ना. ठीक आहे, पहा, तो क्रिकेट खेळला असेल, त्याने अभ्यास केला असेल. लक्षामध्ये. ठीक आहे, हा कोणता काळ झाला मग? बघा बरं, इथं लक्षात काय ठेवायचे तुम्हाला? इथं ल आला आणि पुढं फक्त एवढंच लक्षात ठेवायचे. आहे म्हटलं की वर्तमान, होता म्हटलं की, आणि असेल म्हटलं की भविष्यकाळ. लक्षामध्ये. आणि आता इकडे पहा, शेवटचा आपण काय पाहिला होता? रीती. आता रीती वर्तमान काळ. कोणता वर्तमान काळ? रीती वर्तमान. आता रीती वर्तमान काळामध्ये काय होईल रे पुरं? हो, मूळ धातू जे आहे ते मूळ धातूला काय लागलेला असेल? मूळ धातूला काय लागले असेल? ठीक आहे. आणि पुढं काय येईल? असतो, असतात, असतो, असते, असतात. बस, हा कोणता काळ असेल? आणि हे आता पहा, रीती भूतकाळ. रीती असं नाव काढायचं बरं का. हे रीती भूतकाळ. पहा, रीती भूतकाळ. तर या रीती भूतकाळामध्ये काय येईल? पूर्व मूळ धातूला काय लागेल? सांगा चटकन. तच लागेल. आणि पुढं काय येईल? शबास, असे, असू. आणि लास्ट हा रीती वर्तमान झाला, रीती भूतकाळ झाला आणि रीती भविष्यकाळ. आता इथं काय होईल रे पोरं? हो, मूळ धातू जे आहे त्या मूळ धातूला इथं तच लागेल आणि पुढं जाईल, राहील, राहू अशा प्रकारचे प्रती येतील. बरोबर आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं पडलं सगळं रिव्हिजन. काय अडचण काय नाही ना? एकदा बघून घ्या. ठीक आहे. हा, ओके. मग आता मी थांबू. आता आपण काय करू? क्रियापदाचे जे अर्थ आहेत ते क्रियापदाचे अर्थ पाहूयात. ओके.